गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महिला मोर्चाच्या वतीने आयोजित देवाभाऊ कृषी माऊली सन्मान सोहळा हा कार्यक्रम जळगावातील जीएम फाउंडेशन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महिला शेतकरी सन्मान विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित या सोहळ्यात शेकडो महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि कृषी संस्कृतीला बळ देणारा हा कार्यक्रम जळगावच्या सामाजिक राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरला. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा वर्मा यांच्या नेतृत्वात हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ सूर्यवंशी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रेखा वर्मा, माजी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, सागर बापू, भारती सोनवणे आणि रमेश मोरया यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार राजूमामा भोळे म्हणाले की माध्यमातून रेखाताई असतील, सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मला हा कार्यक्रम होतोय आणि याच्यातून एक 100 महिला फक्त उपक्रम घेतोय. एक उदाहरण सांगायचं म्हटलं, जसं आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब हे पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि स्वच्छ अभियान सुरू केलं. त्यांनी झाडू स्वतः हातामध्ये घेतला आणि तो झाडू हातात घेतल्याने आपल्याला माहिती आहे एका दिवस झाडू हाताने घेतला स्वच्छ होणार नाही, पण एक संदेश गेला की पूर्ण भारतामध्ये स्वच्छ अभियान आलं. SP कलेक्टरने कधी झाडू हातात घेतला नव्हता, पण त्यांना सुद्धा झाडू हातात घ्यावा लागला आणि आपलं कार्यालय आपण स्वच्छ कसं ठेवायचं हा संदेश गेला. असा उपक्रम आज घेतोय. त्या उपक्रमात आपल्या महानगरचे अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महापौरताई दीपमालाताई काळे, रेखाताई आदरणीय ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सागरजी बापू, आदरणीय उज्ज्वल. शहरातील घरांमध्ये किचन गार्डन, टेरेस गार्डन किंवा घरगुती बागकाम करणाऱ्या महिलांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनासह विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. स्पर्धेतील विजेत्यांसाठी त्यांनी आकर्षक पारितोषिकेही जाहीर केली. प्रथम क्रमांक 11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 7,000 रुपये, तृतीय क्रमांक 5,000 रुपये. स्पर्धकांची संख्या वाढल्यास बक्षिसांची संख्या आणि रक्कमही वाढविण्यात येईल. मुख्य वक्ते सागरदादा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की प्रत्येक घरात हरित बाग फुलली तर पर्यावरण संवर्धन, उत्तम आरोग्य आणि आर्थिक बचत या तीनही गोष्टी सहज साध्य होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेखा वर्मा यांनी वृक्षलागवड ही केवळ जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी महिला मोर्चाच्या या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक करत महिला सक्षमीकरणासाठी अशा कार्यक्रमांची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमास नगरसेविका गायत्री राणे, सुरेखा तायडे, वैशाली पाटील, आशा चौधरी, जयश्री पाटील यांच्यासह भाग्यश्री चौधरी, उषा पाठक, नंदिनी दर्जी, सरोज पाठक, नीला चौधरी, ज्योती निंबोरे, शोभा कुलकर्णी, माधुरी हांडे, शुभांगी बिराडे आणि मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उदय भालेराव, राहुल वाघ, नितीन इंगळे, विशाल त्रिपाठी आणि प्रकाश पंडित यांनी विशेष परिश्रम घेतले.